नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया वोल्ट एम ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 9,650 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 47.57% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9.80 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 10,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, वोल्ट एम्प ट्रान्सफॉर्मर्स बॅक्स ऑर्डर्स फॉर सप्लाइंग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्स फ्रॉम अडानी पॉवर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वोल्ट एम्प ट्रान्सफॉर्मर्सला अडानी पॉवर आणि अडानी पॉवरच्या सबसिडरी कंपनी महान एनर्जेनकडून 41 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि मित्रांनो, हा ऑर्डर वोल्ट एम्प ट्रान्सफॉर्मर्सला 12 महिन्यात पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 574.40 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 23.63% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, सोलार स्टॉक हिट्स 5% अप्पर सर्किट आफ्टर प्रमोटर इन्क्रीजेस देअर स्टेक इन द कंपनी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडचे प्रमोटर किरण खेरुकाने बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडचे 96,000 शेअर परचेज केलेले आहे, म्हणजे या कंपनीची 0.07% हिस्सेदारी. आणि मित्रांनो, बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडच्या प्रमोटर किरण रेणुकाची पहिले बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडमध्ये हिस्सेदारी होती 3.57%. ती वाढून आता झालेली आहे 3.64%. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया KEC इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,050 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 71.50% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 28,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेड शेअर प्राईज क्लाइम्स नियरली 4% ऑन विनिंग न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 1,136 करोड. तर मित्रांनो, KEC इंटरनॅशनल लिमिटेडला न्यू ऑर्डर्स मिळाले आहे, ज्यांची किंमत आहे 1,136 कोटी रुपये. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,596.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.72% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4.95 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, L&T आर्म L&T हेवी इंजिनिअरिंग सेक्युअर्स ऑर्डर्स अप टू रुपीज 2,500 करोड. तर मित्रांनो, L&T लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी L&T हेवी इंजिनिअरिंगला ऑर्डर्स मिळाले आहे, ज्यांची किंमत आहे 2,500 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,261.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला 2.50% निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, थम्स अप फॉर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. जेफ्रीज बुलिश बेट लिफ्ट्स स्टॉक ओव्हर 2%. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडवर
बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राईस दिला आहे 1690 रुपयांचा. आणि मित्रांनो, ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेफ्रीजला अशी अपेक्षा आहे की मंगळवारच्या क्लोजिंग प्राईजने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर 36.19%ने वरती जाऊ शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा 1.65%चा अप्पर सर्किट खूप मोठा अप्पर सर्किट आहे. कारण मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा मार्केट कॅपिटलायझेशन 17 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा आहे. चला आता बोलूया GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 127.30 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 137.28%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, स्मार्ट मीटर स्टॉक इन फोकस आफ्टर विनिंग ₹3,467 करोड प्रोजेक्ट फॉर इन्स्टॉलेशन ऑफ 76 लाख स्मार्ट मीटर्स. तर मित्रांनो, स्मार्ट मीटर स्टॉक GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा लिमिटेडला 76 लाख स्मार्ट मीटर्स इन्स्टॉलेशनसाठी 3,467 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, इरिडा म्हणजे आपल्या इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडने GMR पॉवरसाठी UPमध्ये त्याच्या स्मार्ट मीटरिंग प्रोजेक्टसाठी 2,128 कोटी रुपयांचा लोन सँक्शन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.